Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. नक्षत्राचे दिन महाकाव्य पुणे व सह्याद्री युथ फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने 7वे अखिल भारतीय महाराष्ट्र नक्षत्र महाकाव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आचार्य आत्रे पिंपरी पुणे 18 इथे उत्साहात संपन्न झाला. महाकाव्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून श्रीमंत मालोजी भोसले महाराज अक्कलकोट संस्थान सोलापूर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्री कृष्णकुमार गोयल पुणे, ॲडव्होकेट प्रफुल्ल भुजबळ, डॉक्टर कैलाशभाऊ कदम, सुखदेव तात्या सोनवणे, नगराध्यक्ष सौभाग्यवती शोभा कौटकर, सौभाग्यवती जया बोरकर, कर्नल साठे, आशिष कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. महाकाव्य संमेलनाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी स्वागताध्यक्ष शंभूदादा पवार, श्रीमंत मालोजी महाराज भोसले, उद्योजक कृष्णकुमार गोयल, ॲडव्होकेट प्रफुल्ल भुजबळ, राजेंद्र धावटे, राजन लाखे, उदय सप्रे, प्राध्यापक तुकाराम पाटील, जयंत भावे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी महाकाव्य संमेलन अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, कवी निरीक्षणाची तीक्ष्ण नजर पाहिजे, समाजाच्या प्रखरतेला वेदनेला टिपता आलं पाहिजे. सांस्कृतिक भूक समाजाची भागवण्यासाठी अशा महाकाव्य संमेलनाची गरज आहे. आजवरच्या वाटचालीत गमतीशीर आठवणी, विनोदी किस्से सोबत हास्यकवीची प्रेरणा, यामुळे हशा आणि टाळ्यांच्या प्रसिद्धी सोबत हास्य कवितांची हशा टाळ्यासह प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांची प्रकट मुलाखत रंगतदार ठरली. नक्षत्राचं देणं काव्यमंच व सह्याद्री युथ फाउंडेशनच्या वतीनं 2 दिवसीय 7वे अखिल भारतीय मराठी नक्षत्र काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर यांनी प्रकट मुलाखतदार माननीय श्रीकांत चौगुले व प्रीती सोनवणे यांनी घेतली. यावेळी प्राध्यापक राजेंद्र सोनवणे व शंभूराजे पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. वाईतील सांस्कृतिक वातावरणाने आणि विश्वकोशातील ग्रंथाने मला शुद्ध केलं. सुरुवातीला भावकविता लिहायचो. मुंबईत आल्यानंतर नामदेव ढसाळ यांची मैत्री झाली. त्यांच्याबरोबर सगळ्या झोपडपट्ट्या फिरलो. समाजातील दुःख दैन्य बघितले. त्यानंतर सामाजिक कवितेकडे वळालो. कविता सादर करण्याच्या नायगावकरी शैलीबाबत विचारल्यावर ते दिलखुलास हसत म्हणाले, माझी शैली सहज विकसित झाली. मी आयुष्यात ठरवून कोणती गोष्ट केलेली नाही. कवितेच्या आधी किस्सेवजा बोलत गेलो, ते प्रेक्षकांना आवडत गेलं. त्यातूनच ही वेगळी शैली विकसित झाली. मिशा आणि हशा हे तुमच्या बाबतीत समीकरण झालं आहे. यावर सहजपणे म्हणाले, माझ्या मिसांची एक वेगळी ठेवण आहे. माझे हातवार करणे तुम्हाला सांगतो, असा म्हणत श्रोत्यांशी संवाद साधणे हे लोकांना आवडत गेलं आणि एकच कविता संग्रह नावावर असणारा हा कवी इतका लोकप्रिय झाला. याचं मलाही आश्चर्य वाटतं की आपल्या परदेशातील कार्यक्रमाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, लोकसत्तेच्या हास्यरंग पुरवणीचा संपादक होतो. हास्यजत्रा या कार्यक्रमातही सहभागी होतो. पडद्यावरच्या दिसण्यामुळे लोकांना नाव आणि चेहरा माहीत झाला. त्यामुळे जगभरातील मराठी मंडळासाठी बोलवणे आले, कार्यक्रम केले. आपल्या गंभीर वळणाच्या कवितेबाबत बोलताना ते म्हणाले, भोपाळ दुर्घटनेवरील कविता तर ज्ञानपीठेने प्रकाशित केली आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक किस्से त्यांनी सांगितले, कविता वाचन केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शाकाहारी ही प्रसिद्ध कविता सादर केली. त्याला भरभरून दाद मिळाली. नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोसली जाते. दुधी भोपळ्याची सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे.
डोळ्याची आग होत आहे. शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे. भाजले जाते वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. कवी अशोक नायगावकर यांना गौरवपत्र, मानपत्र, मानधन थैली, पुणेरी टोपी, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या महाकाव्य संमेलनाच्या शेवटी सर्व सहभागी कवी कवयित्री यांना महासंमेलन स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. महाकाव्य संमेलनाच्या नियोजनात पियुष काळे, मोहन कुदळे, विनायक विदाते, राहुल परदेशी, देवा कुवर, मंगेश बिराजदार, मंगेश शेलार, संतोष कोराड, साईराजे सोनवणे, निखिल खोलम, गणेश सोनवणे, यशवंत घोडे, सिद्ध चिलवंत, रोहित शिंदे, वृषाली टाकळे, चंद्रकांत सोनवणे, दिनेश चव्हाण, सुनील बिराजदार, संतोष आवटे इत्यादींनी पुढाकार घेतला. विश्वस्तरीय पसायदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या महाकाव्य संमेलनाचा रिपोर्टर आमच्या पत्रकार साक्षी बिराजदार यांनी घेतला आहे. पाहूया त्यांच्या या रिपोर्टचा वृत्तांत. शीर्षक आहे कर्म. काल झाला दंगलीचा बघ तमाशा फोल आहे. काल झाला दंगलीचा बघ तमाशा फोल आहे. लावल्या कलमा तरी ते राजकारण झोल आहे. राजकारण झोल आहे. दंगलीना थांबवाहा, दंगलीना थांबवाहा, बांधवांचा देश माझा. दंगलीना थांबवाहा, बांधवाचा देश माझा. राग सोडा मानवांनो, बा भीमाचे बोल आहे. बा भीमाचे बोल आहे. पाप सोडा आज थोडे, पाप सोडा आज थोडे, पुण्य कमवा वागताना. कर्म तुमचे सांगते मग, जीवनाला मोल आहे. जीवनाला मोल. सत्य परिस्थितीवर सादर करतो. कवितेचं नाव आहे डाव. छनी हातुड्याचा घाव, घेतो हृदयाचा ठाव. रोज देशात चालतो हा भाकरीचा डाव. रोज देशात चालतो हा भाकरीचा डाव. बारा बलुत्यांचा देश, कला काळ जाव कोर. कला झाली बेकार, भूक फोडती टाहो. कला झाली बेकार, भूक फोडती टाव. गेले कलेचे वैभव, यंत्र मशीन खाई भाव. कला झाली बेकार, भूक फोडती टाव. आज वेळ कशी आली लेकरू घेऊन पाठीवर. आज वेळ कशी आली लेकरू घेऊन पाठीवर. माय शोधती बघा कसा भाकरीचा चांद. माय शोधती बघा कसा भाकरीचा चांद. वेरुळा जिंटाचं लेन, छन्नी हातुडीचं देण. याचा असावर भान, नका संपवू वैभव. याचा असावर भान, नका संपवू वैभव. सरकाराला यावी जाण, कलाकारावी जतन. सरकाराला यावी जाण, कलाकारावी जतन. कलाकाराच्या मालकीचं थोडं करावं वतन. कलाकाराच्या मालकीचं थोडं करावं वतन. थोडं करावं वतन. थोडं करावं वतन. थँक्यू. माझ्या कवितेचं नाव आहे, शीर्षक आहे चाहूल तुझ्या येण्याची ती कळली या मना. चाहूल तुझ्या येण्याची ती कळली या मना. सख्या तू कितीही कर वेळ, मी वाट पाहते पुन्हा. मी गुंफला शेला मनातल्या त्या अंतरीच्या खुना. मी गुंफला शेला मनातल्या त्या अंतरीच्या खुना. कशी दाखवू तुला आता उडून रे माझ्या त्या वेदना. मला माहिती आहेस तू, मला माहिती आहेस तू, पण रस्त्यावरी चालताना मनोमनी वेध घेत येतोय कशी असेल रे सजना. रात्रपहरीच्या मी रंगवते रे, रात्रपहरीच्या मी रंगवते रे त्या मनी माझ्या स्वप्नांना. आल्यावर अलगत बट तू, आल्यावर अलगत बट तू, बाजू करशील का पुन्हा. कसा देखना आहे
कसा देखना आहे बघ माझा हा शाल शृंगारपणा, कसा देखना आहे बघ माझा साज शृंगारपणा, तुला कसे समजावू तोड तू त्या फुलांच्या पाकळ्यांना. कुंतला बघ रोखून तुला पाहतोय आज पुन्हा, कुंतला बघ रोखून तुला पाहतोय आज पुन्हा, नाचणारे मदनाच्या मस्त धुंदीत सख्या तू पुन्हा पुन्हा. सारुनी पदरास लाज मी लपवते रे पुन्हा, घेना ओळखुनी सजणारे माझ्या अंतरीच्या पुन्हा, माझ्या अंतरीच्या खुना, माझ्या अंतरीच्या खुना. चाहूल तुझ्या येण्याची ती कळली या मना, सख्या तू कितीही कर वेळ मी वाट पाहते रे पुन्हा, वाट पाहते रे पुन्हा, वाट पाहते रे पुन्हा. धन्यवाद. त्याचं शीर्षक आहे लेक. लेक जाई सासराले घर बापाचं सोडून, लेक जाई सासराले घर बापाचं सोडून, गळे मायेच्या रे दुःख हुंदका दाटून, गळी मायेच्या रे दुःख हुंदका दाटून. डोई बाशिंग बंद प्रेमाचा बांधला, डोई बाशिंग बंद प्रेमाचा बांधला. माया आभाळाचे डोळे आले पाण्याने भरून, माया आभाळाचे डोळे आले पाण्याने भरून. लेक चालली नव संसार सजाया, लेक चालली नव संसार सजाया. कष्ट बापाचा पाहून तिची थरारली काया, कष्ट बापाचा पाहून तिची थरारली काया. बोल बापाचे लेकीला पोरी नांद ग सुकान, बोल बापाचे लेकीला पोरी नांद ग सुकान. तुझ्या सासू सासराले माय बापा वाणी मान, तुझ्या सासू सासराले माय बापा वाणी मान. डोळी बापाच्या गोटल रूप लेकीच इवल, डोळी बापाच्या गोठल रूप लेकीच इवल. आस व गिळून पडे सासरी पाऊल, आस व घेऊन पडे सासरी पाऊल, पडे सासरी पाऊल. धन्यवाद. साक्षात्कार. बेरीज चिन्ह प्रारंभी आले धावणी, संख्येमध्ये घेतले मिळवणी, पारडे धड केव्हा झाले ते कळत नाही. उठून आले वजाबाकीत पारडे हरकत आहे. गुणाकार साहेबांची स्वारी मात्र रमत गमत आली. एकाची दुप्पट दोनाची चौपट, मुलं उत्तर देऊ लागली पटापट. भागाकारांनी मात्र गोंधळ घातला, निपटीत जाऊन घरात बसला. भाज्य भागाकार झाले धन्य आणि सर्वांच्या पायाखाली चिडून राहिले शून्य, चिडून राहिले शून्य. ही माझी बेरीज वजाबाकी कविता म्हणजे नाही, फक्त कवितेचं शीर्षक आता आहे. मी सिंधुदुर्गातला असल्यामुळे माझं मालवणी, कारण माझी मान्यवर आहे त्यामुळे माझं मालवणी या ठिकाणी कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे मामलो गटारीचो. गटारी माहिती आहे ना? मामलो गटारीचो, मूर्त मिळालो गटारीचो, आदल्या दिवशी संतो इलो बाबल्याचो. मुहूर्त मिळालो गटारीचो, आदल्या दिवशी संतो इलो बाबल्याचो. सकाळपासना सगळी तयारी केल्यान बियाचो कोंबो न उघडता ढापून ठेव. कवितेचं नाव आहे झोप. अशी कशी झोप बाई, अशी कशी झोप बाई ह्यांची गोरणारी, दिवसभर राबून घडणीवर पडणारी, काळजाची थरकाप उडवणारी, अशी कशी झोप बाई ह्यांची गोरणारी. नसे सुखाची खंत नसे दुखाची भ्रांत, नसे सुखाची खंत नसे दुखाची भ्रांत, सदा शांत शांत संसाराचा जणू पाहती अंत, संसाराचा जणू पाहती अंत. जग चालली की थांबले, जग चालली की थांबले,
कशाची चिंता न करणारी अशी कशी झोपवाई यांची घोरणारी. वाट खाच खळग्याची वाट खाच खळग्याची जागोजागी वळणाची वाट खाच खळग्याची जागोजागी वळणाची फासे जणू सोबती आहे सावल्यांची फासे जणू सोबती आहे सावल्यांची चंदनासारख्या झिजलेल्या आयुष्याची चंदनासारख्या झिजलेल्या. निरखून पाहायचे तुला, तो म्हणाला शुभ्र चांदण्या निरखून पाहायचे तुला. ती म्हणाली आत्ता जेवण झालंय, भांडी घासायचीत मला. तो म्हणाला पावसाच्या सरीत तुझ्या बरोबर चिंब व्हायचंय मला. तो म्हणाला पावसाच्या सरीत चिंब व्हायचंय मला. पावसाची सर येताच ती म्हणाली गॅलरीतले कपडे घरात आणायचेत मला. तो म्हणाला चिडून दिवसभर कधीच तुला माझ्यासाठी वेळच नाही. दिवसभर कधी तुला माझ्यासाठी वेळच नाही. तुझं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेमच राहिलं नाही. तुझं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेमच राहिलं नाही. मग ती स्पष्टीकरण देतीये. ती म्हणाली सकाळपासून तुमचं ऑफिस तुमचाच डबा. ती म्हणाली सकाळपासून तुमचंच ऑफिस तुमचाच डबा, दुसरं काहीच नसतं मला. दिवसभर तुमची चिमुकली, त्यांचं खाणं, त्यांचा अभ्यास हेच काम पुरतं मला. संध्याकाळी तुमची वाट बघत दिवे लागणे होते. देवाजवळ दिवा लावतानाही तुमच्या संसारासाठीच प्रार्थना करते. सगळं काही तुमचं तुमचं, सगळं काही तुमचं तुमचं, माझं काहीच उरत नाही. सगळं काही तुमचं तुमचं, माझं काहीच उरत नाही. चार भिंती मधलं जग माझं तुमच्याशिवाय पूर्ण होतच नाही. तुमच्याशिवाय पूर्ण होतच नाही. धन्यवाद. देशभक्ती गीत. विषय आहे तिरंगा. वरी फडकला झेंडा तिरंगा, प्रियतम माझ्या देशाचा. असाच लहरत राहो निरंतर, मुजरा करीते मानाचा. वरी फडकला झेंडा तिरंगा, प्रियतम माझ्या देशाचा. असाच लहरत राहो निरंतर, मुजरा करीते मानाचा. बाग बगीचे सुंदर हिरवे, कडे कपारी डौलावे. पर्वत शिखरे डोंगर रांगा, वृक्षवेलींनी बहरावे. बरसत राहो निसर्ग राजा, बरसत राहो निसर्ग राजा. फुला पिसारा मोराचा, असाच लहरत राहो निरंतर, मुजरा करीते मानाचा. हा केला रे माधवा, गोपी चालल्या मथुरा नगरी. दह्या दुधाचे माठ डोईवरी, गोपी चालल्या मथुरा नगरी. दह्या दुधाचे माठ डोईवरी. अडवू नको खट्याळा रे माधवा, अडवू नको खट्याळा. धावून ये हा केला रे माधवा, धावून ये हा केला. मंजुळ करीसी पावा अधरी, ब्रह्मांड अवघे मुखी श्रीहरी. मंजुळ करीसी पावा अधरी, ब्रह्मांड अवघे मुखी श्रीहरी. विसरू नको गोपाळा रे माधवा, विसरू नको गोपाळा रे माधवा. धावून ये हा केला रे माधवा. कवितेचं शीर्षक आहे महागाई. हिची बहीण महागाईनं कहरच केला, हिची बहीण महागाईनं कहरच केला. सकाराम बुडा सिलेंडर करत मेला. ते चित्र होतं माझ्याकडे.
हिची बहीण महागाईनं कहरच केला. सकाराम बुडा सिलेंडर केरत मेला. बुडी म्हणे बुड्याले अहो सिलेंडर सरलं. बुडी म्हणे बुड्याले अहो सिलेंडर सरलं. काल लाईन काढली म्हणे तुम्ही बिल नाही भरलं. काल लाईन काढली म्हणे तुम्ही बिल नाही भरलं. बुडीनं चार चौघात आवाज मोठा केला. हिची बहीण महागाईनं कहरच केला. सखाराम बुडा सिलेंडर करत मेला. चुलीमध्ये गाड्या घालल्यात जलम पहा गेला. चुलीमध्ये गाड्या घालल्यात जलम सारा गेला. माऊलीनं मले कधी धोका नाही दिला. 10 जणांचं कुटुंब पण भांड्याचा आवाज नाही केला. 10 जणांचं कुटुंब भांड्याचा आवाज नाही केला. हिची बहीण महागाईनं कहरच केला. सखाराम बुडा सिलेंडर करत मेला. आहे जगणे अजून बाकी. आयुष्य मस्त आहे जगणे अजून बाकी. कित्येक सोहळ्यांना लुटणे अजून बाकी. कित्येक सोहळ्यांना लुटणे अजून बाकी. मृदगंध सांगतो की अवनी भिजून गेली. मृदगंध सांगतो की अवनी भिजून गेली. मनसोक्त पावसाने भिजणे अजून बाकी. मनसोक्त पावसाने भिजणे अजून बाकी. नमस्कार, मी रुचा कर्वे. कवितेचं शीर्षक आहे बाईची जात. कवितेचं शीर्षक आहे बाईची जात. घनघोर वादळात जशी थरथरी वाट. घनघोर वादळात जशी थरथरी वाट. तशी लढे आयुष्याशी बाई माणसाची जात. लाख नियम बंधने तिच्या साध्या जगण्यास. लाख नियम बंधने तिच्या साध्या जगण्यास. कसे मिळावे स्वातंत्र्य श्वास मोकळा घेण्यास. आभाळाची ओढ तिची उंबऱ्यात थबकते. आभाळाची ओढ तिची उंबऱ्यात थबकते. पार क्षितिजा जाण्याची असं पाऊली थिजते. अशा आकांक्षांचे कुंभ होर पळून निघती. अशा आकांक्षांचे कुंभ होर पळून निघती. तिच्या स्वप्नांचे मनोरे सारे कोसळून जाती. मनाविरुद्धचा सारा कोण खेळ हा मांडतो. मनाविरुद्धचा सारा कोण खेळ हा मांडतो. नाच ग घुमाचा फेर पुरे. लगीन ठरलं माझं अन तारीख बी निघाली. लगीन ठरलं माझं अन तारीख बी निघाली. पण मधीच कोरोनाची बघा एंट्री कशी हो झाली. मधीच कोरोनाची बघा एंट्री कशी हो झाली. लय दिस झालं बघा माझं लगीन नव्हतं ठरत. लय दिस झालं बघा माझं लगीन नव्हतं ठरत. वाट पाहून पाहून मन माझं होत झुरत. लय दिस झालं बघा माझं लगीन नव्हतं ठरत. वाट पाहून पाहून मन माझं होत झुरत. आन अचानक झाली ती किरपान पोरगी पसंत झाली. पण मधीच कोरोनाची बघा एंट्री कशी हो झाली. मधीच कोरोनाची बघा एंट्री कशी हो झाली. हव्या हव्याशा मैफलीत हव्या हव्याशा मैफलीत अंधार दाटला होता. हव्या हव्याशा मैफलीत अंधार दाटला होता. गतकाळातील आठवणींना पाझर फुटला होता. ही रचना त्या अल्बमवर त्या केवळ त्या फोटोसाठी मी लिहिली. हव्या हव्याशा मैफलीत अंधार दाटला होता. गतकाळातील आठवणींना पाझर फुटला होता. वृद्धिंगतले संचित सरसर. एकाच इमारतीत 35 वर्ष सेवा. वृद्धिंगतले संचित सरसर जतन करू मी तरी ते कुठवर. वृद्धिंगतले संचित सरसर जतन करू मी तरी ते कुठवर. कशी सावळू गाठोड्याचा पदर फाटला होता. वृद्धिंगतले संचित सरसर जतन करू मी तरी ते कुठवर.
कशी सावडू गाठोड्याचा पदर फाटला होता, गतकाळातील आठवणींना पाझर फुटले. माझ्या कवितेचं नाव आहे गारवा. कधी सकाळी तर कधी दुपारी, कधी सकाळी तर कधी दुपारी तो रोज यावा. कधी सकाळी तर कधी दुपारी तो रोज यावा, माझ्या तोंडाकडे बघत गाडी तो हसावा. दूर कुठे गेला तरी आठवण त्यांनी माझी काढावी. दूर कुठे गेला तरी त्यांनी आठवण माझी काढावी, डोळ्यावरची पापणी सुद्धा त्याची क्षणात भिजावी. आला माझ्या समोर, आला कधी माझ्या समोर तर त्याने माझ्याकडे पाहतच राहावे, आणि माझ्या पायातील सँडल त्याने एकदा तरी खावे, म्हणजे माझे हृदय थंडावे, म्हणजे माझे हृदय थंडावे. सादर करतो. तुला काय त्याचे मला काय त्याचे, तुला काय त्याचे मला काय त्याचे, दे टाकून ओझे जुन्या आठवणचे. तुला काय त्याचे मला काय त्याचे, दे टाकून ओझे जुन्या आठवणचे. किनाऱ्या निघाली रुसून गलबतेही, तरी दाटे नामन निष्ठूर सागराचे. तुला काय त्याचे मला काय त्याचे, दे टाकून ओझे जुन्या आठवणचे. मी जाते म्हणाली सोडून आभाळाला, मी जाते म्हणाली सोडून आभाळाला, परीन दुःख वाटे तुटलेल्या चांदण्याचे. तुला काय त्याचे मला काय त्याचे, दे टाकून ओझे जुन्या आठवणचे. गंधाळल्या भुईला शिडकाव या सरींचे, गंधाळल्या भुईला शिडकाव या सरींचे, परीन भय वाटे गडगडणाऱ्या नभाचे. तुला काय त्याचे मला काय त्याचे, दे टाकून ओझे जुन्या आठवणचे. धन्यवाद. अर्पण करतो. धन्यवाद. व्यासपीठ मिळावं यासाठी धडपडणारी, पूर्ण महाराष्ट्रभर काम करणारी, महाराष्ट्रच नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा काम करणारी आपली नक्षत्राचं देणं काव्य म्हणजे ही संस्था. त्याचबरोबर सह्याद्री युथ फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आपण हा 7वे अखिल भारतीय मराठी नक्षत्र काव्य संमेलन 2022चा सोहळा आपण कालपासून अनुभवत आहोत. या सोहळ्याचा जो दुसरा दिवस आहे, त्या दुसऱ्या दिवसामधलं हे जे दुसरं सत्र आहे, त्या सत्राचे उद्घाटक माननीय गुरुवर्य माननीय ॲडव्होकेट प्रफुल्ल भुजबळ महाराज हे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले महाकाव्य संमेलनाध्यक्ष कविवर्य अशोक नायगावकर सर, तसेच महाकाव्य संमेलनाचे उद्घाटक माननीय श्रीमंत महाकाव्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोरक्षक माननीय श्री शंभूदादा धोंडीराव पवार, तसेच महाकाव्य संमेलनाचे आयोजक आणि नक्षत्राचं देणं काव्य मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोनवणे सर, या सर्वांनी आपलं व्यासपीठ भरून गेलेलं आहे. जणू काही एकाच पुष्पाच्या वेगवेगळ्या पाकळ्या आपण इथं बघत आहोत. आणि आपल्या उद्घाटकांना विनंती, प्रफुल्ल महाराजांना विनंती की आपण समारोपाचं भाषण करावं. नक्षत्राचं देणं काव्य मंच पुणे आणि सह्याद्री युथ फाउंडेशन महाराष्ट्र यांनी जे 7वे अखिल भारतीय मराठी नक्षत्र काव्य संमेलन जे केलेलं आहे, त्याला आपलं अध्यक्ष जे लाभलेले आहेत नायगावकर साहेब, तर त्यांच्याबद्दल 1-2 शब्द बोलायचे आहेत मला, आणि मग कार्यक्रम आपण समारोप करू. आपल्याला सगळ्यांना देव बघायची इच्छा असते, बरोबर आहे? बरोबर आहे का? तर देव आपल्यामध्येच असतो. त्याचं एक उदाहरण आहे नायगावकर साहेब, की जो व्यक्ती आपल्याला आपलं आयुष्य वाढवण्यासाठी त्या व्यक्तीच्या असण्याने त्या व्यक्तीने अनेकांचे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो कशा प्रकारे झालेला हा तुम्हालाही चांगला माहिती आहे. ते जे काही कार्यकर्ता आहेत त्यांनी लोकांचे आयुष्य वाढते, आयुष्य वाढवते म्हणजे हा आपल्यासाठी देव आहे, बरोबर आहे? आणि तुमच्यामध्ये आज तुम्ही इथं आलेले आहात आणि तुम्हाला त्या देवाचं दर्शन इथं झालेलं आहे, हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि मला
त्यांच्याबरोबर बसण्याची संधी भेटली आणि त्यांच्याबद्दल जे 2 शब्द बोललेला आहे त्यात त्यांना काही जर चुकीचं वाटलं असेल तर त्यांनी बोलून दाखवा आणि त्यांच्या कवितेने समारोप व्हावा ही विनंती. धन्यवाद सर. सरांनी पूर्ण कार्यक्रमाची जे मला नियोजन दिलेलं त्याच्यामध्ये आयडिया दिलेली ती आयडिया सगळ्यांना पुढे प्रेझेंट करतो. सरांना खूप आवडलं. सरांची काल 2 दिवस चर्चा करतात म्हणजे मला एक आयडिया आधी सुचलेली आहे तर सर मी बोलू शकणार नाही पण तुम्हाला तर चांगलं बोलता येईल. सरांनी सांगितलं की आपले जे प्रत्येक जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी जिल्हाध्यक्षामध्ये आपल्या विभागामध्ये कार्यक्रम आयोजित करा. त्या कार्यक्रमाला तर मी चीफ गेस्ट असतो तुमच्या, तुम्ही संयोजन करा. ते पुढं प्रत्येक कॉलेजला स्थानिक लेवलला तुमच्या स्थानिक लेवलला नियोजन करा. आणि मी तर येतच असणार आहे पण महाराज म्हटले मी सुद्धा त्या तुमच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर फिरायला तयार आहे. तो जोरदार टाळ्याचा करण्यात आपण त्याचं स्वागत करूया. या कामामध्ये ते सुद्धा सक्रिय झालेले आज आपल्याला प्रेरणा घेऊन आणि प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी विभाग प्रमुखांनी आणि आपल्या तालुका प्रमुखांनी तिथल्या स्थानिक कॉलेजला एक कार्यक्रम करा. त्या कार्यक्रमाला मी येताना सर्व या ठिकाणी पुरस्कार किंवा जे काय स्मृतिचिन्ह किंवा सर्टिफिकेट मी आपल्या संस्थेतर्फे विनामूल्य देईल आणि स्थानिक लेवलला कॉलेजला युवकांना त्या सहभागी करून घ्या असं सरांचा आग्रह आहे. युवकांनी याच्यामध्ये आलं पाहिजे म्हणून सरांची कल्पना मी या ठिकाणी मांडतो. आणि प्रत्येकाने आपल्या महाविद्यालयामध्ये जाऊन विनंती करा की तुमचा एखादा हॉल आम्हाला अवेलेबल द्या. तुमच्यासाठी आम्ही कवी संमेलन आयोजित करतो. तिथले जे काही कवी आहेत महाविद्यालयातले त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्याच्या प्रभावामध्ये आणा आणि त्या कार्यक्रमाला आपल्या मुख्यालयातर्फे सर्व सुविधा मोफत दिल्या जातील आणि चळवळ लास्ट पर्यंत शेवटच्या घटकापर्यंत ही पोचली पाहिजे. कारण कवितेची सुरुवात त्यांनी सांगितलं की कॉलेजमध्ये होती आणि पहिला प्रवेश कॉलेजमध्ये मिळतो आणि जे इकडे तिकडचे भरकटण्याचा जो काही विषय कवींना मिळतो वेगळी वाट मिळत नाही. त्या सरळ ॲरोमध्ये आली कवी तर चांगल्या प्रकारे मंचाला सुरुवात चांगली होईल आणि 2022 मध्ये इथे जागा पुरणार नाही हे मी माझा आशीर्वाद देतो आणि हे काम नक्की होईल सर. आपण केलेल्या आव्हानानुसार माझे सगळे जिल्हाध्यक्ष तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख आणि स्थानिक सदस्य तिथं आपल्या कॉलेजला काम सुरू करतील. करणार का? ठीक आहे, थँक्यू. आणि आता आपण सुंदर असा समारोप एकदम आनंदी वातावरणामध्ये करत आहोत. खूप छान वाटते सर. तुम्ही जायकवाडी सरांना विनंती केली आणि आमची भूक जी आहे कवितेची ती आज मला पूर्ण करता येते जेवणाच्या अगोदर. सह्याद्री युथ फाउंडेशनचे शंभूदादा आणि आपले राजेंद्र सोनवणे हे गेली महिनाभर जवळजवळ माझ्या सहवासात आहेत आणि इथं काल आल्यापासून परवा रात्री आल्यापासून आमचे शंभूदादा काही मला कुठे म्हणजे एखाद्या माणसावर वॉच ठेवून असावं ना तसे ते मला सोडत नाही आहेत आणि त्यांच्यात आणि आपल्या राजेंद्र सोनवणे यांच्यामध्ये थोडी स्पर्धा चालली आहे की ते माझ्याबरोबर आहेत का ते त्यांच्याबरोबर आहेत असं सगळं 2 दिवस चालू आहे आणि त्या सगळ्या प्रेमाच्या सगळ्या याच्यामध्ये मी आहे. खरं तर माझी पण एक विनंती होती की घरून जे सोनवण्यांवरती जे आरोपपत्र इथे दाखल झालं होतं त्या आरोपपत्राला प्रतिवाद करणारी एखादी कविता राजेंद्र सोनवण्यांकडनं व्हावी अशी एक मला सगळ्यांच्या तर्फे विनंती करतो मी. पण त्याआधी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी एक वेगळी कविता इथे सादर करतो. संध्याकाळी माझी मुलाखत आहे पण त्यात ही कविता सादर करणं कितपत योग्य होईल असं वाटलं आणि आणखीन त्यात दुसऱ्या कविता सादर करू. पण आता हा योग असा आलाय मला सर्वात आनंद त्या माऊलीनं ते जे त्या चालीमध्ये याच्यामध्ये जी काही देशाची जी काही गाणं म्हटलं ना ते आजचं माझ्या सबंध संमेलनाचं ते फलित आहे असं मला वाटतं. मी घरी काय घेऊन जाणार आहे त्या घरी घेऊन जाणार त्यातला तो पहिला नंबर आहे. पहिल्या नंबरचं जे काय कवितेचं लेणं आहे ना नक्षत्र ज्याला म्हणतात ते नक्षत्र त्या माऊलींचं मी यवतमाळवरून आलेल्या मंदाताई वाघमारे यांना पुन्हा एकदा व्यासपीठावरनं मी त्यांना वंदन करतो. खरोखर अखिल भारतीय संमेलनामध्ये 15,000 लोकांसमोर तुमची ही कविता जावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या एका कवितेनं मी इथे या संमेलनात मला भाग घेण्याची संधी दिली आता या कवी संमेलनात त्याबद्दल मी सोनवणे सरांचे आणि आदरणीय प्रफुल्ल महाराजांचे आभार मानतो. आता कविता बघा जरा वेगळी कविता आहे नेहमीचं नाही आहे वातावरण जरा वेगळं आहे. जरा समजून नीट दाद दिली तर आणखी मला आवडेल. तुम्हाला सांगतो वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं बरं का वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं
मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं, मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं, तर याला आयुष्यभर मृत्यूचं भय आहे, याला आयुष्यभर मृत्यूचं भय आहे, म्हणून काळजी घ्या म्हणाले. तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसला पण सगळे मला खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते. आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला पण काही घडायचंच नाही. पण मी शाळेत हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला. तसे सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे नेलं. तर ते म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात पण बिलामुळे गैरसमज होतात. म्हणाले गरम वाफ घ्या म्हणून मग मी वाफ कुठे मिळते म्हणून APMC मार्केटमध्ये गेलो. तिथे कडक चेकिंग होतं. त्यांनी वडिलांचे SSC सर्टिफिकेट आणलंय का विचारलं आणि बायकोची जन्मतारीख विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची? तर तो म्हणाला, अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात. त्याला दया आणली आणि आत सोडलं तर तिथं खूप गाळे होते. मग मला आ करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टोल भरावाच लागतो. आपल्याला काही झालं नाही या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळे विचारतात तुम्ही लग्न का केलं नाही? तर म्हणालो बायको निघून जाण्याचं भय असतं. रात्री सगळे नवरे तात्पून बघतात, बायको ऐका निघून गेली. त्यामुळे मला चांगली झोप लागते. उलट मला जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरांनी. परवा तर पहाटे 3.5 लाख सरकार पडलं. त्यात 10 कोटी लोक दबले. पण राज्यपाल छपरावर चढले होते. ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले पण उशिराने. मग लोक वाट पाहून स्वतःच डुबून गेले. हल्ली सगळे हुशार झाले. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील. पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात. पण कटिंग चावल्याचा धंदा होतो. हल्ली बेकारी आहे. त्यामुळे सगळे एकमेकांना विचारतात काही काम आहे का विचारतात. मी त्यांना गवत काढायला विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच वाहून गेलं. आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं. पण मी तर ऑफिसात असतो. मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या? आपलं काही दिवसासारखं नाही. रात्र पाणी घालत राहते म्हटलं की दिवस बरोबर उगवतो. रात्र पाणी घालत राहते म्हणताना दिवस बरोबर उगवतो. दुसऱ्या दिवशी खत वगैरे घालावं लागत नाही. सेंद्रिय की काय म्हणतात तसं. खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळ लावून ठेवली आहे. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजले, मग हॉलमध्ये किती वाजले, म्हणजे दिवसभर छान टाइमपास होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो. तो आठवडाभर चालूच राहतो. पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच. सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणार तरी कोण राहिले म्हणा आणि ऐकणार तरी कोण आहे. आणि त्यांनी ऐकलं नसतं तर मी कोण राहिले म्हणा. मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती. आणि त्यांनी ऐकलं नसतं तर आपलं तो डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो. सर्वांना सांगितलं
बेकारी वाढत चालली आहे. पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं, पण वेळ लागल्यानंतर लिहून काढलं. वेळ लागल्यानंतर लिहून काढलं. परवा जीए भेटले. म्हटलं वेळ कसा झाला होता, तर टीव्हीवर मालिका बघत बसतो म्हणाले. मग मात्र मला आपण शहाणे आहोत वाटायला लागलं. धन्यवाद. जरा वेगळ्या पद्धतीची, वेगळी जरा उत्तराधुनिक किंवा असं काय म्हणतात त्या पद्धतीची कविता मुद्दामून याच्यात सादर केली. धन्यवाद. वा सर, खूप छान. खरं म्हणजे सर एवढी निरागसता आणि एवढा भोळेपणा सर्वांनी टाळ्या वाजवा. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.